हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 10चा जो थर्ड चॅप्टरचा सेकंड सेक्शन होता द ब्लॅक एरोप्लेन, त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे मराठीतनं ते आपण आज बघूया. सो आपण सुरू करूया. तर ही ॲक्च्युली ही जी स्टोरी आहे, कथा आहे, ही एका पायलटची आहे की जो पायलट रात्रीच्या वेळी वादळामध्ये अडकलेला आणि वादळात तो अडकलेल्यानंतर एक दुसरं एरोप्लेन जो ब्लॅक कलरचं, आणि ते एरोप्लेन चा जो पायलट असतो तो याला मार्ग दाखवून सेफ लँडिंग करवतो आणि याचा जीव वाचवतो. तर हे अशा प्रकारची ही छोटीशी स्टोरी आहे. तर आपण बघूया. द मून वॉज कमिंग अप इन द ईस्ट बिहाइंड मी अँड स्टार्स वेअर शायनिंग इन द क्लिअर स्काय अबाव मी. आता बघा, हा जो पायलट आहे हा एरोप्लेनमध्ये बसलेला आहे. त्याचं एरोप्लेन तो उडवतो आहे आणि जो मून आहे, जो चंद्र आहे, तो ईस्टकडनं म्हणजे पूर्वेकडनं त्याच्या वरती म्हणजे डोक्यावरती येतो आहे. आणि स्टार्स वेअर शायनिंग इन द क्लिअर स्काय अबाव मी. आणि स्टार्ससुद्धा जे चांदण्या आहेत त्यासुद्धा चमकत आहेत आणि आकाश कसं आहे, निरभ्र आहे, ढग नाही आहे. देर वॉजंट अ क्लाउड इन द स्काय. आणि एकही ढग त्यावेळी स्कायमध्ये किंवा आकाशात नव्हता. आय वॉज हॅपी टू बी अलोन हाय अप अबाउ द स्लीपिंग कंट्री साईड. आणि अशा वेळेस तो काय म्हणतो आहे की मी अतिशय आनंदी होतो आणि ते जो खेडेगावाकडचा जो भाग होता त्याच्यावरनं त्याचं एरोप्लेन जे होतं ते उडत होतं आणि तो अतिशय आनंदी होता. वातावरण अतिशय छान होतं. आणि आय वॉज फ्लाईंग माय ओल्ड डाकोटा एरोप्लेन ओव्हर द फ्रान्स बॅक टू इंग्लंड. आणि हा जो वैमानिक होता किंवा पायलट होता, हा त्याचं जे डाकोटा नावाचं एरोप्लेन होतं हे तो उडवत होता आणि तो फ्रान्सवरनं अमेरिकेला चालला होता. फ्रान्सवरनं इंग्लंडला चालला होता. I was dreaming of my holiday and looking forward to being with my family. आणि तो स्वप्न पाहत होता की मी केव्हा घरी जातो आहे आणि माझ्या फॅमिलीबरोबर मी माझं जी सुट्टी आहे ते कशी घालवतो. त्याला त्याचा आनंद झालेला होता. आय लुक्ड ॲट माय वॉच 1:30 in the morning. आणि त्यावेळेस त्यानं घड्याळात पाहिलं त्याच्या, तर सकाळचे हे 1:30 वाजले होते. I should call Paris control soon, I thought. As I looked down past the nose of the aeroplane, I saw the lights of big city in front of me. I switched on the radio and said, Paris control, Dakota DS not 88 here. Can you hear me? I am on the way to England, O'Hare. आणि त्यावेळेस त्याच्या डोक्यात आलं, मनात विचार आला की आता आपल्याला पॅरिस कंट्रोलला कॉल करावा लागेल. कंट्रोल रूम म्हणजे काय की जे सगळ्या विमानांचं येण्या जाण्याचं नियंत्रित करते, येणं जाणं, त्याला आपण कंट्रोल रूम म्हणतो. तर अशा वेळेस जे पॅरिस शहरातलं कंट्रोल रूम होतं त्यानं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की बाबा मी आता डाकोटा नावाचं जे DS 088 विमान आहे त्यातनं मी येतो आहे आणि मी इंग्लंडला चाललो आहे. The voice from the radio answered me immediately. DS 088, I can hear you. You ought to turn 12 degrees west now. DS 088 over. आणि त्यावेळेस पलीकडनं म्हणजे त्या पॅरिसच्या ज्या कंट्रोल रूमकडनं सुद्धा उत्तर आलं की आम्ही तुम्हाला ऐकू शकतो आणि तुम्ही 12 डिग्री म्हणजे काय, कंपासमध्ये जे वेगवेगळे आपण म्हणतो कॅलिब्रेशन असतं, तर ते 12 डिग्री अंशांकडे तुम्ही वळा. आय चेक द मॅप अँड द कंपास स्विच ओव्हर टू माय सेकंड अँड लास्ट फ्युएल टँक अँड टर्न द डाकोटा 12 डिग्रीज वेस्ट टुवर्ड्स इंग्लंड. आणि जसं त्या कंट्रोलवाल्यांनी त्याला इन्स्ट्रक्शन दिल्या त्याप्रमाणे त्यांनी त्याचं जे डाकोटा नावाचं विमान होतं ते 12 डिग्रीकडे किंवा 12 आपण म्हणूया अंशाकडे ते वळवलं इंग्लंडच्या साईडने. आय विल बी इन द टाईम फॉर ब्रेकफास्ट, आय थॉट. अ गुड बिग इंग्लिश ब्रेकफास्ट. एव्हरीथिंग वॉज गोईंग वेल. इट वॉज ॲन इझी फ्लाईट.
तो म्हटला की बघा मी इथं चाललो आहे आणि वेळेतच मी इंग्लंडला पोहोचणार आणि तिथे मी अतिशय छान असा ब्रेकफास्ट नाश्ता करेल. आय थॉट अ गुड बिग इंग्लिश ब्रेकफास्ट. आणि छानसा इंग्लंडमध्ये जसा तो ब्रेकफास्ट मिळतो तो मी एन्जॉय करणार. आणि एक प्रकारे ती त्याच्यासाठी जी फ्लाईट होती, जी उडान होती, ती अतिशय त्याला सिम्पल आणि इझी सोपी वाटत होती, कारण वातावरण हे अतिशय छान होतं. कोणत्याही प्रकारचं वादळ किंवा ढग अजून तरी नव्हते. पॅरिस वॉज अबाउट 150 किलोमीटर्स बिहाइंड मी व्हेन आय सॉ द क्लाउड्स. आणि आता तो पुढे पॅरिस शहर सोडून पुढे निघाला होता आणि पॅरिसपासून पुढे 150 किलोमीटर तो पुढे आला होता. आणि त्यावेळेस त्यानं क्लाउड्स पाहिले, ढग पाहिले, स्टॉर्म क्लाउड्स. स्टॉर्म क्लाउड्स म्हणजे काय? एक प्रकारचे वादळी असे ढग हे त्याला समोर आता दिसायला लागले होते. दे वर ह्यूज आणि ते अतिशय मोठे होते. दे लुक्ड लाईक ब्लॅक माउंटन्स स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी अक्रॉस द स्काय. आणि ते कसे भासत होते त्याला? ब्लॅक माउंटन्स, काळे असे डोंगर मोठमोठे, आपण म्हणूया पर्वतासारखे ते त्याला समोर दिसत होते. आय न्यू आय कुड नॉट फ्लाय अप अँड ओव्हर द देम अँड आय डिड नॉट हॅव इनफ फ्युएल टू फ्लाय अराउंड देम टू द नॉर्थ ऑर साऊथ. आणि अशा वेळेस त्याच्या मनामध्ये विचार आला की आता हे इतके मोठमोठे क्लाउड्स आहेत, ढग आहेत, की यांच्यावरनं आपण जाऊ शकत नाही आणि यांना वेढा देऊनसुद्धा आपण जाऊ शकत नाही, कारण त्याच्यात ज्या विमानाची जी इंधन टाकी होती तिच्यामध्ये इंधन, त्याला आपण तो फ्युएल ते फार कमी होतं. आय ऑट टू गो बॅक टू पॅरिस आय थॉट, बट आय वॉन्टेड टू गेट होम, आय वॉन्टेड दॅट ब्रेकफास्ट. आणि अशा वेळेस त्याच्या मनात विचार आला की आपण जर परत मागे पॅरिसला गेलो तर. पण दुसरा विचार लागलीच आला, आय वॉन्टेड टू गो होम. त्याला घरी लवकरात लवकर जायचं होतं आणि त्याला तो ब्रेकफास्टसुद्धा करायचा होता. आणि म्हणून त्यानं काय ठरवलं? सो आय विल टेक द रिस्क. आणि म्हणून त्यानं ठरवलं की मला घरी जायचं आहे, ब्रेकफास्ट करायचं आहे, फॅमिलीबरोबर राहायचं आहे. आणि म्हणून त्यानं विचार केला की आता मला रिस्क घ्यावी लागणार आहे, मलाही थोडासा धोका हा पत्करावा लागणार आहे. अँड फ्ल्यू दॅट ओल्ड डाकोटा स्ट्रेट इन टू द स्टॉर्म. आणि त्यानं ते विमान त्याचं सरळ त्या ढगांमध्ये, त्या वादळी ढगांमध्ये घुसवलं. इनसाइड द क्लाउड्स एव्हरीथिंग वॉज सडनली ब्लॅक. इट वॉज इम्पॉसिबल टू सी एनिथिंग आउटसाइड द एरोप्लेन. द ओल्ड एरोप्लेन जम्प्ड अँड ट्विस्टेड इन द एअर. आणि जसा तो त्या क्लाउड्समध्ये, ढगांमध्ये घुसला, तसं सडनली अचानकरित्या सगळं असं काळोख पसरला आणि त्याला काहीही दिसत नव्हतं. म्हणजे विमानाच्या बाहेर त्याला काहीही दिसत नव्हतं, सगळं काळोख दिसत होता. आणि त्याचं विमान जम्प करायला लागलं आणि असं ट्विस्टिंग करायला लागलं, इकडे तिकडे हालायला लागलं हवेमध्ये. आय लुक्ड ॲट द कंपास. आणि त्यावेळेस त्यानं काय केलं? त्याची जी कंपास होती त्या कंपासमध्ये पाहिलं. त्यावेळेस त्याने कंपासमध्ये पाहिलं आणि तो म्हटला की माझे डोळ्यावर विश्वासच बसला नाही. द कंपास वॉज टर्निंग राऊंड अँड राऊंड अँड राऊंड. आणि ती जी कंपास होती ती पूर्ण गोल 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 फिरायला लागली. इट वॉज डेड. आणि ती काम करेनाशी झालेली होती. द अदर इन्स्ट्रुमेंट वेअर सडनली डेड टू. आणि बाकीचे जे त्याचे इन्स्ट्रुमेंट्स होते, साधनं होते, वेगवेगळे, ते सगळे ते सुद्धा आता काम करेनासे झाले होते. आय ट्राईड द रेडिओ. आणि त्यावेळेस त्यांनी जो रेडिओ होता तो रेडिओसुद्धा वापरण्याचा प्रयत्न केला. पॅरिस कंट्रोल कॅन यू हिअर मी. त्यांनी परत त्या पॅरिस कंट्रोल आपला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. देअर वॉज नो ॲन्सर. पण तिकडनं ह्यावेळेस मात्र उत्तर आलं नाही. द रेडिओ वॉज डेड टू. जो रेडिओ होता तो सुद्धा आता काम करेनासा झालेला होता. आय हॅड नो रेडिओ, नो कंपास अँड कुड नॉट सी व्हेअर आय वॉज लॉस्ट इन द स्टॉर्म. आणि अशा वेळेस बघा, त्याचा रेडिओ पण काम करत नव्हता. त्याची जी कंपास होती, म्हणजे कंपासमध्ये आपल्याला काय दिसतं? तर डायरेक्शन्स दिसतात. तर डायरेक्शनसुद्धा दिसत नव्हत्या. त्याचप्रमाणे तो काहीही पाहू शकत नव्हतं आणि तो पूर्णतः त्या स्टॉर्ममध्ये, त्या वादळामध्ये आता हरवला होता. देन इन द ब्लॅक क्लाउड्स क्वाईट नियर मी आय सॉ अनदर एरोप्लेन. आणि अचानक अशा वेळी त्याच्या शेजारी
जे असे काळेशे जे ढग होते त्याच वेळेस त्याला बाजूला त्याच्या एक दुसरं एरोप्लेन दिसलं. इट हॅड नो लाईट्स ऑन इट्स विंग्स. आणि त्या विमानाचे जे विंग्ज होते त्या विंग्जवरती कोणत्याही प्रकारचं लाईट्स नव्हते. बट आय कुड सी इट फ्लाईंग नेक्स्ट टू मी थ्रू द स्टॉर्म. पण हा जो लेखक काय म्हणतो आहे की मात्र जरी ते लाईट नसले तरी मला ते दिसत होतं की ते माझ्या पुढे बाजूनं असं ते उडत होतं. आय वॉज व्हेरी ग्लॅड टू सी अनदर पर्सन. आणि अशा वेळेस त्याला आनंद झाला की अशा वादळाच्या परिस्थितीत रात्रीचा काळोख होता आणि अशा वेळेस त्याला दुसरा कोणतरी माणूस त्याला बघायला मिळाला की जो दुसरे विमान उडवत होता. ही लिफ्टेड वन हँड अँड वेव्ड. आणि त्या जो दुसऱ्या एरोप्लेनमधला वैमानिक होता, पायलट होता, त्यानं याला हात दिला आणि हात टाटा केला आणि त्याला काय सांगितलं, फॉलो मी. ही वॉज सेइंग फॉलो मी. आणि त्यानं काय सांगितलं की तू मला फॉलो कर, तू माझ्या मागे ये, मी पुढे जातो, तू माझ्या मागे येऊ शकतो. ही नोज दॅट आय एम लॉस्ट. आणि त्या वैमानिक तो जो पायलट होता दुसऱ्या विमानाचा त्याला माहिती होतं की मी हरवलेलो आहे या वादळामध्ये. आय थॉट ही इज ट्राईंग टू हेल्प मी. आणि कुठंतरी याला वाटलं की तो जो दुसरा वैमानिक आहे तो याला मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. ही टर्न हिज एरोप्लेन स्लोली टू द नॉर्थ इन फ्रंट ऑफ माय डाकोटा सो दॅट इट वुड बी इझर फॉर मी टू फॉलो हिम. आणि अशा वेळेस त्याचं जे एरोप्लेन होतं ते नॉर्थ साईडकडनं उडवायला सुरुवात केली जेणेकरून मला पूर्ण व्यवस्थित पुढचं दिसावं की तो कुठं चालला आहे ते दिसण्यासाठी त्यानं ते नॉर्थ साईडला त्याचं विमान हे उडवायला सुरुवात केली. आय वॉज व्हेरी हॅपी टू गो बिहाइंड अ स्ट्रेंज एरोप्लेन लाईक ॲन ओबिडियंट चाइल्ड. आणि अशा वेळेस ह्या लेखक जो पायलट होता तो चालला होता, तो त्यावेळेस त्याला खूप आनंद झाला. आणि लहान मुलगा कसा एक आज्ञाधारकपणे वागतो, मोठ्यांचा जेही सांगितलं तो ऐकतो, तसं त्याप्रमाणे हा वैमानिक जो होता, हा रायटर जो होता, हा त्या दुसऱ्या वैमानिकाचं ऐकून त्याच्या मागे तो जात होता. आफ्टर ॲन हाफ ॲन अवर द स्ट्रेंज ब्लॅक एरोप्लेन वॉज स्टील देअर इन फ्रंट ऑफ मी इन द क्लाउड्स. आणि अशा वेळेस अर्धा तास झाल्यानंतरसुद्धा ते जे ब्लॅक रंगाचं एरोप्लेन होतं ते त्याच्या या विमानाच्या पुढे चाललं होतं आणि आजूबाजूला सगळे हे ढग होते. नाऊ देअर वॉज ओनली इनफ फ्युएल इन द ओल्ड डाकोटाज लास्ट टँक टू फ्लाय ओव्हर 5 or 10 minutes मोर. आणि अशा वेळेस त्याला जाणवलं की त्याचं जे ओल्ड डाकोटा विमान होतं त्याच्यामध्ये जी टँक होती फ्युएलची, त्यामुळे अगदी 5 ते 10 मिनटं उरतील एवढंच ते इंधन बाकी होतं. आय वॉज स्टार्टिंग टू फील फ्रायटन्ड अगेन बट देन ही स्टार्टेड टू गो डाऊन अँड आय फॉलोड थ्रू द स्टॉर्म. आणि त्याच वेळेस तो जो दुसऱ्या विमानाचा वैमानिक होता तो हळूहळू खाली उतरायला लागला आणि मी सुद्धा त्याच्या पाठोपाठ त्या वादळातून खाली उतरायला लागलो. Suddenly, I came out of the clouds and saw 2 long straight lines of lights in front of me. आणि अचानक त्या ढगांच्या बाहेर हा वैमानिक आला, हा रायटर जो होता हा बाहेर आला आणि त्याला दिसलं की 2 ज्या स्ट्रेट लाईन्स म्हणजे सरळ दिशेतल्या अशा लाईट्सच्या त्याला रेषा दिसत होत्या. त्या काय होत्या तर रनवे होता, विमानपट्टी होती. इट वॉज अ रनवे अँड एअरपोर्ट. आय वॉज सेफ. आणि त्याला कळून चुकलं की हा रनवे आहे, धावपट्टी आहे विमानाची आणि त्याचा एअरपोर्ट आलेला आहे आणि मी आता सेफ आहे, सुरक्षित आहे. आय टर्न टू लुक फॉर माय फ्रेंड इन द ब्लॅक एरोप्लेन बट द स्काय वॉज एम्प्टी. आणि त्यावेळेस त्यानं त्याच्या मित्राकडे जो त्यानं जीव वाचवला होता त्या दुसऱ्या विमानाच्या पायलटनं त्याच्याकडे त्यानं पाहण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस आकाशात दुसरं कोणतंही विमान नव्हतं. देअर वॉज नथिंग देअर. कुठं काहीही नव्हतं. द ब्लॅक एरोप्लेन वॉज गॉन. ते जे काळं विमान होतं ते आता गायब झालेलं होतं, गेलेलं होतं. आय कुड नॉट सी इट एनिव्हेअर. आणि तो काहीही बघू शकत नव्हता, कुठंही ते काही त्याला दिसत नव्हतं.
आय लँडेड अँड वॉज नॉट सॉरी टू वॉक अवे फ्रॉम द ओल्ड डाकोटा नियर द कंट्रोल टॉवर. आणि अशा रीतीनं नंतर तो तिथे खाली उतरला. त्याचं विमान जे होतं ते खाली उतरलं होतं. I went and asked a woman in the control center where I was and who the other pilot was. I wanted to say thank you. आणि जेव्हा तो खाली उतरला आणि कंट्रोल रूममधली जी स्त्री होती तिच्याकडे तो गेला आणि विचारलं की मी कुठे हरवलं होतो, मी कुठे होतो आणि मला जो वाचवणारा जो पायलट होता तो कोण होता, त्याला मला धन्यवाद म्हणायचं आहे. शी लुक्ड ॲट मी व्हेरी स्ट्रेंजली अँड देन लाफ्ड. आणि ती अचानक याच्याकडे, ह्या रायटर जो हा पायलट होता उतरलेला, याच्याकडे अतिशय विस्मयकारक बघायला लागली आणि हसायला लागली. अनदर एरोप्लेन अप देअर इज इन दिस स्टॉर्म, नो अदर एरोप्लेन्स वेअर फ्लाईंग टू नाईट. ती म्हटलं दुसरं विमान, अशा वादळामध्ये कोणतंही दुसरं एरोप्लेन ह्यावेळेस उडत नव्हतं. युअर्स वॉज द ओनली वन आय कुड सी ऑन द रडार. आणि त्या रडारवरती फक्त तुमचंच विमान होतं, दुसरं कोणतंही विमान त्यावेळेस नव्हतं, असं ती बाई ह्या पायलटला सांगत होती. सो हू हेल्प मी टू अराईव्ह देअर सेफली विदाऊट अ कंपास ऑर अ रेडिओ. मग हा विचार करायला लागला की मला असं कोणी मदत केली की इथे सेफली येण्यासाठी, की जेव्हा माझ्याकडे कंपासही नव्हता, रेडिओही नव्हता आणि माझ्या टाकीमध्ये जे विमानाची टँक होती त्यामध्ये कोणतं फ्युएलसुद्धा उरलेलं नसताना कोणी मला मदत केली. हू वॉज द पायलट ऑन द स्ट्रेंज ब्लॅक एरोप्लेन. आणि त्याच्या विचित्र ब्लॅक कलरचं जे एरोप्लेन होतं तिच्यामध्ये कोण पायलट होता. फ्लाईंग इन द स्टॉर्म विदाऊट लाईट्स. आणि त्या विमानाला कोणत्याही प्रकारचे लाईट्स नव्हते. तर अशा रीतीनं ही एक छोटीशी स्टोरी आहे की जिच्यामध्ये हा जो रायटर आहे हा पॅरिसवरनं इंग्लंडला येतो आहे आणि रस्त्यामध्ये त्याला वादळ मिळतं. वादळातून तो मध्ये घुसतो, पण त्याच वेळेस त्याचे सगळे जे हे असतं, इन्स्ट्रुमेंट्स असतात, जसं कंपास आहे, रेडिओ आहे, बाकीचे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, ते सगळे खराब झालेले असतात. आणि अशा वेळी एक अचानक नवीन कोणतरी एरोप्लेन ब्लॅक कलरचं तिथे येतं आणि तो वैमानिक जो असतो, जो पायलट असतो, तो याला मदत करतो. तो त्याला त्याच्या मागे येण्यास सांगतो आणि सुरक्षितरित्या तो तिथे खाली विमानतळावरती उतरतो. आणि उतरल्यानंतर बघतो तर ते कुठलंही तो विमान जे असतं ब्लॅक कलरचं ते तिथे नसतं. तर बघा, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. यानंतर आपण ह्या सेक्शनवरचे जे क्वेश्चन्स ॲन्सर्स आहेत महत्त्वाचे ते आपण बघूया. आता आपण शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन्स जे 2 मार्कचे असतात ते एक महत्त्वाचे प्रश्न आपण क्वेश्चन्स बघूया. पहिला आहे, डिस्क्राईब द ऑथर्स फिलिंग्स व्हाईल ही वॉज फ्लाईंग टू हिज एरोप्लेन बॅक टू इंग्लंड. जेव्हा तो इंग्लंडला चालला होता तेव्हा त्याच्या मनामध्ये काय भावना होत्या, हा असा तो विचारला गेला आहे प्रश्न. तो उत्तर बघूया. द ऑथर वॉज व्हेरी एक्सायटेड व्हाईल ही वॉज फ्लाईंग his aeroplane back to England because he wanted to spend his holiday with his family at home. तर तो ऑथर जो होता तो अतिशय आनंदी होता, उत्साही होता जेव्हा तो ते एरोप्लेन उडवत होता, कारण त्याला इंग्लंडला त्याच्या घरी जायचं होतं आणि त्याचा जो फॅमिली होती त्या फॅमिलीबरोबर त्याला त्याचं जी सुट्टी होती ती घालवायची होती. सेकंड क्वेश्चन, how much fuel was there in the aeroplane when the writer started flying? तो जेव्हा उडवायला लागला होता, त्याचं विमान उडायला लागलं होतं, तेव्हा त्याने जी सुरुवात केली होती तेव्हा त्याच्या एरोप्लेनमध्ये किती इंधन होतं? देर वॉज सफिशियंट फ्युएल इन द टँक्स ऑफ द एरोप्लेन. त्या टँकमध्ये सफिशियंट होतं, पुरेसं असं इंधन होतं टू रीच इंग्लंड सेफली व्हेन द रायटर स्टार्टेड फ्लाईंग. जेव्हा त्यानं सुरुवात केली होती पॅरिसवरनं
उडायला, त्यावेळेस त्याच्या ती जी इंधनाची टाकी होती तेव्हा पुरेसं असं इंधन होतं. व्हॉट रिस्क डिड द रायटर टेक व्हाईल फ्लाईंग बाय? आणि जेव्हा तो उडवत होता विमान तेव्हा त्यानं कोणती रिस्क घेतली, त्यानं कोणता धोका पत्करला? तर त्याचा आन्सर आहे, द रायटर डिसाइडेड टू रिस्क टू फ्लाय थ्रू द स्टॉर्म क्लाउड्स बिकॉज ही वॉन्टेड टू एन्जॉय हिज हॉलिडे विथ हिज फॅमिली बॅक इन इंग्लंड. आणि जेव्हा तो जो रायटर होता तो जेव्हा उडवत होता त्याचं विमान तेव्हा त्याला समोर काय दिसले होते? स्टॉर्म क्लाउड्स, वादळी असे ढग दिसले होते आणि त्या ढगातून त्याला जायचं होतं आणि अशा वेळेस ती अतिशय घातक होतं, पण त्याला मात्र घरी जायचं होतं आणि सुटी आपल्या फॅमिलीबरोबर पर्यावरणाबरोबर घालवायची होती आणि म्हणून त्यानं रिस्क घेण्याचा विचार हा केला. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डीड द रायटर फील इनसाइड द क्लाउड्स? त्या क्लाउड्समध्ये असताना त्या वैमानिकाला काय जाणवलं? तर त्याचं उत्तर, व्हेन द रायटर एंटर्ड द क्लाउड्स इट वॉज डिफिकल्ट फॉर हिम टू सी आउटसाइड द एरोप्लेन. आणि जेव्हा तो त्या विमानात होता आणि आजूबाजूनं सगळं वादळ होतं ढगांचं, त्यावेळेस त्याला बाहेर त्या विमानातून बाहेर काहीही दिसत नव्हतं, बाहेर सगळा काळोख होता. फिफ्थ क्वेश्चन आहे, व्हॉट डिड द रायटर सी इनसाइड द ब्लॅक क्लाउड्स? त्या ब्लॅक क्लाउड्समध्ये त्या रायटरनं काय बघितलं? तर त्याचा आन्सर आहे, द रायटर सॉ अ ब्लॅक एरोप्लेन विच हॅड नो लाईट्स ऑन इट्स विंग्स. तेव्हा त्यावेळी त्याने काय बघितलं? वादळामध्ये की एक ब्लॅक कलरचं, काळ्या रंगाचं एरोप्लेन आलं आणि त्याच्या विंग्सवरती कोणत्याही प्रकारचे लाईट्स नव्हते. ही कुड सी द फेस ऑफ द पायलट इन द ब्लॅक क्लाउड्स. परंतु अशाही वेळी, अशा अंधारलेल्या वेळी मात्र तो त्या पायलटचा चेहरा पाहू शकत होता. द पायलट वॉज वेविंग अँड सिग्नलिंग द रायटर टू फॉलो टू गेट आउट ऑफ द स्टॉर्म. आणि तो जो दुसऱ्या विमानाचा वैमानिक होता तो याला हात देत होता आणि त्याला सांगत होता, त्याला इशारा देत होता की तू माझ्या मागे ये, की जेणेकरून त्या वादळाच्या बाहेर त्याला निघता येईल. सिक्स्थ क्वेश्चन आहे, व्हाय डिड द रायटर फॉलो द पायलट ऑफ अनदर एरोप्लेन? हा जो रायटर होता त्याने त्या दुसऱ्या वैमानिकाच्या मागे तो का गेला? तर त्याचा आन्सर बघूया. द रायटर फॉलोड द पायलट ऑफ अनदर एरोप्लेन बिकॉज ही हॅड लॉस्ट हिज वे अँड वॉज अनेबल टू सी एनिथिंग. हा वैमानिक जो होता, हा जो रायटर होता, की जेव्हा तो विमान उडवत होता तो त्या दुसऱ्या एरोप्लेनच्या मागे का गेला? कारण त्याला त्याचा रस्ता सापडत नव्हता, तो हरवलेला होता आणि त्याच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता. ऑल हिज इन्स्ट्रुमेंट्स वेअर डेड. आणि त्याच्याकडचे जितकंही ते इन्स्ट्रुमेंट्स होते जसे कंपास वगैरे, रेडिओ, हे सुद्धा काय झालेलं होतं? नष्ट झालेलं होतं किंवा काम करेन असं झालं होतं. सो इन धिस सिच्युएशन द रायटर हॅड टू फॉलो हिम. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या रायटरला त्या दुसऱ्या विमानाच्या मागे जाणं भाग होतं. सेवन्थ, व्हाय डिड द रायटर वॉन्ट टू मीट द पायलट ऑफ अनदर ब्लॅक एरोप्लेन? जो रायटर होता, ह्या रायटरला त्या दुसऱ्या विमानाच्या वैमानिकाशी का भेटायचं होतं? तर त्याचं उत्तर आहे, द रायटर वॉन्टेड टू मीट अँड से थँक्स टू द पायलट ऑफ अनदर ब्लॅक एरोप्लेन फॉर सेव्हिंग हिज लाईफ. ह्या रायटरला त्या विमानाचा जो वैमानिक होता, पायलट होता, की ज्यानं याचे प्राण वाचवले होते, त्याला भेटायचं होतं आणि त्याला धन्यवाद म्हणायचं होतं, कारण अशा गंभीर परिस्थितीतनं त्यानं बाहेर काढलं होतं. आता बघा लॉंग ॲन्सर टाईप क्वेश्चन्स जे 8 मार्कचे येतात, 8 मार्कांचे येतात. त्यातला पहिला लॉंग ॲन्सर आहे बघ, लॉंग क्वेश्चन आहे, हाऊ डीड द रायटर गेट आउट ऑफ द स्टॉर्म इन द नाईट टू लँड सेफली? तो रायटर जो होता तो कशा रीतीनं त्या रात्री त्या वादळाच्या बाहेर आला आणि सुरक्षितरित्या तो उतरला? त्याचा ॲन्सर आपण बघूया. द रायटर वॉज फ्लाईंग हिज एरोप्लेन फ्रॉम द पॅरिस टू इंग्लंड. सडनली he was caught in the storm cloud and he saw a black aeroplane by his side.
हा जो रायटर होता, हा रायटर त्यावेळेस पॅरिसवरनं इंग्लंडला चालला होता रात्री, आणि त्याच वेळेस तो त्या वादळांमध्ये हरवला. आणि त्यावेळी त्याला त्याच्या बाजूला एक ब्लॅक कलरचं एरोप्लेन दिसलं. द पायलट इन दॅट एरोप्लेन इन्स्ट्रक्टेड द रायटर टू फॉलो हिम. आणि त्या दुसऱ्या विमानातला जो वैमानिक होता त्यांनी ह्या रायटरला त्याच्या मागं येण्यासाठी सांगितलं. ही ओबेड हिम लाईक अ चाइल्ड. आणि हा जो रायटर होता त्यावेळेस अत्यंत लहान मुलासारखा तो त्याच्या मागे गेला. आफ्टर some time the pilot of another plane started to land. आणि थोड्या वेळानंतर तो जो दुसरा वैमानिक होता त्यानं आपलं विमान हे खाली उतरण्यासाठी सुरुवात केली. आणि रायटर ऑल्सो फॉलोड. तो सुद्धा रायटर जो होता तो सुद्धा त्याच्या पाठोपाठ उतरायला लागला. अँड आफ्टर दॅट ही सॉ द लाईट्स ऑफ द रनवे अँड लँडेड सेफली. आणि अशा वेळी त्या रायटरला जी विमानाची धावपट्टी होती ती दिसली आणि तो अशा रीतीनं सुरक्षितरित्या खाली उतरला. सेकंड क्वेश्चन, व्हाय वॉज द रायटर हॅपी वेन ही डिसाइडेड टू फ्लाय इन द नाईट. तर त्याचं उत्तर आहे, द रायटर वॉज व्हेरी हॅपी व्हेन ही डिसाइडेड टू फ्लाय दॅट नाईट बिकॉज ही वॉज गोइंग टू हिज फॅमिली टू एन्जॉय हिज हॉलिडे. तो रायटर याच्यासाठी आनंदी होता कारण त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन त्याच्या फॅमिलीला भेटता येणार होतं आणि त्यांच्याबरोबर वेळ घालवता येणार होता. व्हेन ही स्टार्टेड हिज फ्लाईट द स्काय वॉज क्लिअर, नो क्लाउड्स कुड बी सीन अँड द स्टार्स वेअर शायनिंग. आणि अशा वेळे ते जे आकाश होतं निरभ्र होतं, अतिशय सुंदर असं वातावरण होतं आणि स्टार्स होते आकाशामध्ये, कुठल्याही प्रकारचे क्लाउड्स नव्हते. आणि अशा वेळेस त्याची मनाची परिस्थिती अत्यंत आनंदकारक होती. थर्ड क्वेश्चन आहे, व्हाय डिड द रायटर वॉन्ट टू थँक अनदर पायलट आफ्टर हिज सेफ लँडिंग. व्हॉट व्हॅल्यूज ऑफ द रायटर आर रिफ्लेक्टेड फ्रॉम हिज ॲक्शन्स. आता हा थर्ड क्वेश्चन आहे. तो म्हणतो की रायटरला त्याला थँक्स का म्हणायचं होतं दुसऱ्या पायलटला, आणि ह्या रायटरमध्ये कोणते असे चांगले गुण होते की जे आपल्याला त्याच्या कृतीमधनं दिसत आहेत. ॲन्सर बघूया. द रायटर वॉज कॉट इन द स्टॉर्म. तो जो रायटर होता तो त्या स्टॉर्ममध्ये अडकलेला होता. ही लॉस्ट हिज कॉन्टॅक्ट विथ द कंट्रोल रूम. आणि जो कंट्रोल रूम होता त्यांच्याबरोबरचा जो कॉन्टॅक्ट होता तो सुद्धा त्याचा तुटलेला होता. हिज फ्युएल टँक वॉज ऑल्सो एम्प्टी. आणि विमानाची जी टँक होती जिच्यामध्ये इंधन भरतात ती सुद्धा पूर्ण खाली झालेली होती. ही लॉस्ट ऑल हिज होप्स ऑफ सर्वायवल. आणि अशा वेळेस त्याने त्याचं जे सर्वायवल होतं व आपण जगू की मरू याची पूर्ण आशा त्यानं सोडलेली होती, जीवनाची आशा त्यानं सोडलेली होती. बट सडनली ब्लॅक एरोप्लेन केम नियर हिज प्लेन. पण अचानकरित्या तिथे एक काळ्या रंगाचं एरोप्लेन त्याच्या विमानाशेजारी आलं. द पायलट ऑफ दॅट प्लेन आस्क्ड द रायटर टू फॉलो हिम अँड दस ही लँडेड सेफली. आणि तो जो वैमानिक होता दुसऱ्या विमानाचा, ब्लॅक कलरच्या विमानाचा, त्याने त्याला सांगितलं, इन्स्ट्रक्शन दिला, सूचना दिल्या की तू माझ्या मागे ये. आणि अशा रीतीनं हा रायटर त्याच्या मागे जाऊन सुरक्षितरित्या त्या विमानतळावरती उतरला. आफ्टर हिज सेफ लँडिंग ही वॉन्टेड टू थँक द पायलट ऑफ द ब्लॅक प्लेन. आणि अशा रीतीनं उतरल्यानंतर तो त्या वैमानिक पायलटशी भेटणार होता आणि त्याला धन्यवाद देणार होता. का? कारण त्यानं त्याचा जीव वाचवला होता. धिस शोज ग्रॅटिट्यूड टुवर्ड्स दॅट पायलट. आणि तो त्याची कृतज्ञता जी होती तो व्यक्त करणार होता. धिस शोज द ग्रेटफुलनेस इन हिज कॅरेक्टर. आणि एक प्रकारे कुठेतरी त्याला कृतज्ञता दर्शवायची होती, त्याला धन्यवाद द्यायचे होते की बाबा तू माझ्या एवढ्या परिस्थितीमध्ये, भयानक परिस्थितीमध्ये माझे प्राण वाचवले आहेत. तर बघा, हे असे महत्त्वाचे प्रश्न आपण हे बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये कोणताही प्रश्न तुम्हाला वाटत असेल की त्याचं उत्तर तुम्हाला हवं आहे तर नक्की मला ते विचारा, कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा. थँक्यू.